नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणिताचा तिसरा जो टॉपिक आहे तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्या टॉपिकचं जे नाव आहे त्या टॉपिकचं नाव पदावली व सूत्रे आहे. पदावली टॉपिकचं जे नाव आहे पदावली व सूत्रे. तर या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत पदावली व सूत्रे. तर या पदावली मधला हा जो पदावलीचा जो भाग आहे कंचे भाग उपयोगाच्या नियमानुसार या पदावलीवर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये या टॉपिकवर कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर कमीत कमी 2 प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात. एक प्रश्न पदावलीवरचा असतो आणि दुसरा जो प्रश्न आहे तो सूत्रावरचा. म्हणजे सूत्रावर आणि पदावलीवर हमखास कुठल्याही परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारलेले जातात. तर आता बघा यामधला पहिला जो भाग आहे पहिला पार्ट आपण या व्हिडिओचा ह्या टॉपिकचा पहिला पार्ट घेऊ आपण सूत्रे. तर आता हे सूत्रे कोणती आणि ह्या सूत्रावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले कसे जातात हे आपण थोडक्यामध्ये पाहू. तर आता बघा सूत्र त्यामध्ये पहिलं सूत्र आहे. पहिलं सूत्र पहा a अधिक b कंसाचा वर्ग a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. पहिलं सूत्र आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. आता बघा दुसरं जे सूत्र आहे याचं दुसरं सूत्र असं तयार होते बघा a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a मायनस b कंसाचा वर्ग प्लस 4ab. त्यानंतर a मायनस b कंसाचा वर्ग a मायनस b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग मायनस 2ab अधिक b चा वर्ग. जर दुसरं सूत्र असं तयार होते a मायनस b कंसाचा वर्ग बरोबर a अधिक b कंसाचा वर्ग मायनस 4ab. त्यानंतर पुढचं जे सूत्र आहे a अधिक b कंसाचा वर्ग अधिक a मायनस b कंसाचा वर्ग. इथं जर प्लस असेल तर याचा विस्तार आहे 2 कंसात a चा वर्ग अधिक b चा वर्ग. त्यानंतर पुढचं सूत्र असं आहे a अधिक b कंसाचा वर्ग मायनस a मायनस b कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे 4ab. इथं जर प्लस असेल तर त्याचा विस्तार काय आहे 2 कंसात a चा वर्ग अधिक b चा वर्ग. इथं जर मायनस असेल तर त्याचा विस्तार काय आहे 4ab. पुढचं सूत्र असं आहे a अधिक b कंसाचा वर्ग मायनस 2ab किंवा a मायनस b कंसाचा वर्ग प्लस 2ab या दोघांचाही विस्तार असा आहे की a चा वर्ग अधिक b चा वर्ग. त्यानंतर पुढचं सूत्र आहे एका कंसात a अधिक b आहे एका कंसात a मायनस b a अधिक b a मायनस b त्याचा विस्तार आहे a चा वर्ग मायनस b चा वर्ग. a अधिक b a मायनस b बरोबर a चा वर्ग मायनस b चा वर्ग. त्यानंतर पहा पुढचं जे सूत्र आहे 8व्या क्रमांकाचं a अधिक b कंसाचा घन आणि a मायनस b कंसाचा घन. आता बघा a अधिक b कंसाचा घन असेल तर त्याचा विस्तार आहे a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. त्यानंतर a मायनस b कंसाचा घन असेल तर a चा घन मायनस 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा मायनस b चा घन. आता बघा इथं मायनस आहे. a अधिक b कंसाचा घन असेल तर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. नाही तर जर मायनस असेल तर a चा घन मायनस 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग मायनस b चा घन. त्यानंतर पुढचं सूत्र आहे एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a चा वर्ग मायनस ab अधिक b चा वर्ग. त्यानंतर एका कंसात a मायनस b दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. इथं जर अधिक चिन्ह असेल तर इथं मायनस येते आणि इथं जर मायनस असेल तर इथं प्लस येते. a अधिक b एका कंसात दुसऱ्या कंसात a चा वर्ग मायनस ab अधिक b चा वर्ग असेल
तर याचा विस्तार आहे a चा घन अधिक b चा घन. त्यानंतर a मायनस बी एका कंसात दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग असं जर असेल तर त्याचा विस्तार आहे a चा घन मायनस b चा घन. त्यानंतर पुढचं सूत्र असं आहे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. बघा हे शेवटचं सूत्र काय आहे बघा a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग असेल a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac हा a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग त्याचा वर्ग विस्तार आहे. तर हे नित्यसामायिक समीकरणाचे जे सूत्र आहेत ह्या सूत्रावर आधारित एमपीएससी मध्ये परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले. प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या सूत्रावर एक प्रश्न हमखास असतोच किंवा या अंकगणिताचे जे इतर उदाहरणं आहेत हे इतर उदाहरणं सोडवण्यासाठी जे शाब्दिक इतर उदाहरणं आहेत हे उदाहरणं सोडवण्यासाठी देखील या सूत्राचा आपल्याला उपयोग करावा लागतो. हे सूत्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत म्हणून हे सूत्र पाठ करा. पाठ करण्याशिवाय पर्याय नाही. आता बघा सूत्र पाठ करत असताना परीक्षेमध्ये सूत्रावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत हे सूत्रानुसारच सोडवायला सोपे जातात. सूत्राच्या व्यतिरिक्त पद्धतीने जर सोडवतो म्हणलं तर हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ जास्त लागतो. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून उदाहरण कमी वेळेमध्ये सोडवणं व्हावं त्यासाठी हे तुम्हाला सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. तर हे सगळे सूत्र सगळ्यांनी तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हे सूत्र पाठ करा आणि सूत्र पाठ केल्यानंतर इथून पुढचा भाग तुम्ही पहा कारण उदाहरण सोडवत असताना सूत्राशिवाय पर्याय नाही. आता बघा पुढचा ज्या सूत्रावरून प्रश्न सोडवायचे कसे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की सूत्र पाठ करण्याची का गरज आहे. सूत्र पाठ करण्याची का गरज आहे. आता बघा दोन प्रश्न देतो. दोन प्रश्नापैकी एक प्रश्न मी सोडवतो आणि दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा. आता बघा हा एक प्रश्न आहे 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग त्यानंतर 3 मायनस 1/3 कंसाचा वर्ग बरोबर किती. प्रश्न काय लक्षात घ्या 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग मायनस 3 मायनस 1/3 कंसाचा वर्ग बरोबर किती. आता बघा हा प्रश्न सोडवत असताना तर 3 च्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे. 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग मायनस 3 मायनस 1/3 कंसाचा वर्ग 3 च्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहते. अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असेल तर यांचा त्रिकच गुणाकार करा. 3 त्रिक 9 अधिक 1 1 1 छेदात 3 1 3 कंसाचा वर्ग मायनस 3 त्रिक 9 मायनस 1 1 1 छेदात 3 1 3 कंसाचा वर्ग. 9 ने 10/3 कंसाचा वर्ग मायनस 9 मधून 1 वजा केलं 8/3 कंसाचा वर्ग. आता बघा कंसाचा वर्ग असेल तर कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग 10चा वर्ग 100 या 3चा वर्ग 9 या 8चा वर्ग 64 या 3चा वर्ग 9. अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान असेल तर जो छेद आहे तोच घ्या 9 आणि अंशाची काय होईल वजाबाकी हे 100 मायनस 64 100 मधून 64 वजा केलं 36 त्याला 9 न भागलं तर किती शिल्लक राहते 4. लक्षात घ्या 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग मायनस 3 मायनस 1/3 कंसाचा वर्ग बरोबर किती. तर याचा आपण एवढं सोल्युशन केलेलं आहे. लक्षात घ्यायचं सोल्युशन तर थोडंसं आपण शॉर्ट मध्ये जर सोडवायचं म्हणलं तर याला सोडवायचं कसं लक्षात घ्या. आता बघा परत एकदा मी सांगतो लक्षात घ्या. उदाहरण आहे 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग
-3 - 1/3 कंसाचा वर्ग बरोबर किती? पहिल्या इथं जर बेरीज करायचं झालं तर हे 3 आणि हे 3 ह्या दोघांचा गुणाकार होते. पहा हे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 आणि किती होणार आहे 10 अंशात छेदामध्ये 3 कंसाचा वर्ग. एवढं भरले लांब लचक करत बसण्याची गरज नाही. पहा हे 3 त्रिक 9, इथं मायनस आहे म्हणून मायनस, 3 त्रिक 9 मायनस हे किती आहे 1, 3 त्रिक 9 मायनस हे किती 8 छेदामध्ये 3 कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग असेल तर कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग होतो. 10 चा वर्ग 100, ह्या 3 चा वर्ग 9, ह्या 8 चा वर्ग 64, 3 चा वर्ग 9. छेद समान असेल छेद समान असेल तर हे 9 ला 9 ठेवा. 100 मधून 64 वजा केलं तर 36 येईल आणि 36 ला जर 9 न भागलं कितीचा भाग ते 4चा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे 4. तर असाच एक प्रश्न मी तुम्हाला देतो. हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. 4.1/17 अधिक 17/69 कंसाचा वर्ग मायनस 4.1/17 मायनस 17/69 कंसाचा वर्ग बरोबर किती? आता बघा इथं पहिली संख्या काय होती 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग. याची बेरीज करायला किती लागते बघा 3 त्रिक 9 1 किती 10/3 कंसाचा वर्ग. पहा 3 त्रिक 9 1 10 अंशामध्ये छेदामध्ये 3 ला 3, 3 त्रिक 9 1 10/3 झाली बेरीज. 3 त्रिक 9 1 10/3 वजाबाकी असेल 3 - 1/3 कंसाचा वर्ग. पहा 3 त्रिक 9 - 1 8/3 झाली वजाबाकी. पहा इथं बेरीज किंवा वजाबाकी यांची हे बेरीज आणि हे वजाबाकी करायला फक्त किती सेकंद लागत वेळ आहे 1 सेकंद ते 2 सेकंदामध्ये बेरीज करता येते. पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जर बेरीज करायचं म्हटलं 4 × 17 पूर्णांक पूर्णांक असेल. पहा a पूर्णांक b छेद c असं पूर्णांक पूर्णांक असेल तर त्याचा अपूर्णांकात जर रूपांतर करायचं झालं तर a आणि c दोघांचा गुणाकार करावा लागते. a c पूर्णांक संख्या आणि छेद दोघांचा गुणाकार, त्यामध्ये अंश प्लस करा आणि छेद c ला c ठेवा. म्हणजे 4 × 17 68 69 छेदामध्ये 17 मायनस 17/69 कंसाचा वर्ग. 4 × 17 68 69 छेदामध्ये 17 मायनस 17/69 कंसाचा वर्ग बरोबर किती? आता बघा हे 3 अधिक 1/3 या दोघांची बेरीज किती वेळा झाली 3 त्रिक 9 1 10/3 फक्त 1-2 सेकंदामध्ये बेरीज झाली. पण इथं जर बेरीज करायचं म्हणलं तर हे छेद समान नाहीत, तिरकस गुणाकार करा. 69 गुणिले 69 करावं लागते, परत हे 17 गुणिले 17 करावं लागते आणि छेदामध्ये परत 17 गुणिले 69 करावं लागते. म्हणजे हे 2 गुणाकार हे 2 गुणाकार हे 2 गुणाकार, मग ह्या दोघांची बेरीज. मग अंशामध्ये जी बेरीज आहे येणारी ह्या दोघांची अंशामध्ये जी बेरीज आहे ती 4 अंकी येते आणि त्या 4 अंकी संख्येचा परत आपल्याला काय करावं लागते वर्ग करावं लागते. म्हणजे असं बेरीज वजाबाकी वर्ग करून त्यांची वजाबाकी जर करायचं म्हणलं तर परीक्षा संपेल पण उदाहरण काही तुम्हाला सुटणार नाही. म्हणून लक्षात घ्या हे जे उदाहरण आहे हे उदाहरण ह्या आपल्याला ह्या पद्धतीनं करायचं नाही. याचा सूत्राचा वापर करून ह्याला सोडवायचं कसं लक्षात घ्या. पहा एक उदाहरण आहे 3 अधिक 1/3 कंसाचा वर्ग मायनस 3 - 1/3 कंसाचा वर्ग बरोबर किती? तर या 3 ला आपण a गृहीत धरू आणि ह्या 1/3 ला b गृहीत धरा. a अधिक b कंसाचा वर्ग मायनस a - b कंसाचा वर्ग. पहा a अधिक b कंसाचा वर्ग मायनस a - b कंसाचा वर्ग. इथं मायनस असेल तर त्याचा विस्तार काय आहे 4ab. एवढंच करा, बाकी काही करण्याची गरज नाही. 4 गुणिले a म्हणजे पहिली संख्या आणि b म्हणजे दुसरी संख्या. हे 3 3 काय होते कॅन्सल होते, 4 1 4 शिल्लक राहते. इथं सुद्धा 69/17 ला आपण a गृहीत धरू, 17/69 ला b गृहीत धरा. a अधिक b कंसाचा वर्ग मायनस a - b कंसाचा वर्ग. पहा a अधिक b कंसाचा वर्ग मायनस a - b कंसाचा वर्ग असेल तर त्याचा विस्तार काय आहे 4ab. तर हे 4 गुणिले a म्हणजे पहिली संख्या 69/17, b म्हणजे दुसरी संख्या 17/69. हे 17 17 69 69 कॅन्सल होते आणि शिल्लक किती राहते 4. पहा हे सूत्र जर माहिती असेल तर हे उदाहरण तुम्हाला 5 ते 10 सेकंदामध्ये सोडवता येते. जर सूत्र जर माहिती नसेल तर हे उदाहरण तुम्हाला सुटणार नाही. पहा हे जे उदाहरण आहे हे उदाहरण कुठल्या परीक्षेमध्ये आले नाही, पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2012 मध्ये विचारला होता. STI मुख्य परीक्षा 2012. पहा
असे परीक्षेमध्ये असे उदाहरण येतात आणि त्या परीक्षेतल्या वेळेमध्ये हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. सूत्र जर माहिती नसेल तर तुम्हाला असे उदाहरण सोडवता येत नाही. म्हणून जे तुम्हाला सूत्र सांगितलेले आहे ते सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, ते सूत्र पाठ करा आणि त्याच्यानंतरच पुढचं सूत्र पाठ झाल्याच्या नंतरच पुढचे उदाहरण मी कसं सोडवलं हे तुम्ही व्हिडिओ पहा. तर आता बघा सूत्र काय दिले होते लक्षात घ्या की पहिलं जे सूत्र आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग आणि a मायनस b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग मायनस 2ab अधिक b चा वर्ग. इथं प्लस असेल इथं प्लस आहे, तर जर मायनस असेल तर इथं मायनस आहे. हे फरक आहे लक्षात घ्या. किंवा आपण असं सुद्धा सोडवू शकतो a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a मायनस b कंसाचा वर्ग प्लस 4ab. इथं जर प्लस असेल तर इथं मायनस प्लस लिहा, नाही तर जर मायनस असेल तर इथं काय ते प्लस मायनस. हा फरक लक्षात घ्या. तर a अधिक b कंसाचा वर्ग अधिक a मायनस b कंसाचा वर्ग इथं जर प्लस असेल तर विस्तार आहे 2 कंसात a चा वर्ग अधिक b चा वर्ग आणि इथं जर मायनस असेल तर त्याचा विस्तार काय आहे 4ab. पण a अधिक b कंसाचा वर्ग मायनस 2ab किंवा a मायनस b कंसाचा वर्ग प्लस 2ab याचा विस्तार आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग. त्यानंतर एका कंसात a अधिक b एका कंसात a मायनस b a अधिक b a मायनस b असेल तर त्याचा विस्तार आहे a चा वर्ग मायनस b चा वर्ग. त्यानंतर a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग मायनस b चा अधिक b चा घन आणि a मायनस b कंसाचा घन असेल तर a चा घन मायनस 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग मायनस b चा घन. पहा इथं जर प्लस असेल तर हे प्लस 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 आहे, नाही तर जर मायनस असेल तर हे मायनस हे प्लस हे मायनस आहे. पहा एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a चा वर्ग मायनस ab अधिक b चा वर्ग याचा विस्तार आहे a चा घन अधिक b चा घन आणि a मायनस b कंसाचा घन असेल a मायनस b दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. इथं जर प्लस चिन्ह असेल तर a चा घन अधिक b चा घन घ्या, इथं जर मायनस चिन्ह असेल तर a चा घन मायनस b चा घन घ्या. त्यानंतर a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग याचा वर्ग विस्तार आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग प्लस 2ab अधिक 2bc अधिक 2ac. तर हे सूत्र आहेत. ह्या सूत्राचं आपल्याला प्रत्येक सूत्राचं विश्लेषण देता येते, पण विश्लेषण हे महत्वाचं नाही, फक्त सूत्र काय आहे हे तेवढं तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर ह्या सूत्रावरचे जे परीक्षेमध्ये विचारलेले जे उदाहरण आहेत ते उदाहरण आपण सोडवायला सुरुवात करू. तर आता पहिलं उदाहरण आहे बघा. जर a चा वर्ग अधिक b चा वर्ग जर a चा वर्ग अधिक b चा वर्ग a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर x ab बरोबर किती आहे 30 असेल तर त्या दोघांची बेरीज a अधिक b बरोबर किती हे काढायला सांगितलं. आता बघा a अधिक b कंसाचा वर्ग याचा वर्ग विस्तार आहे हे a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. तर याचा हा वर्ग विस्तार कसा आहे तो लक्षात घ्या, हे सांगण्याची गरज नाही तरी लक्षात घ्या. a अधिक b कंसाचा वर्ग असेल तर त्याला असं लिहू शकतो आपण a अधिक b अधिक b. हे कंसाचा वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकारात 2 वेळेस. जेव्हा 2 कंसाचा गुणाकार असेल तर पहिल्या कंसातलं पहिलं पद आहे a त्याने दुसऱ्या कंसाला गुणा दुसरा कंस आहे a अधिक b. पहिल्या कंसातलं दुसरं पद आहे अधिक b त्याने दुसऱ्या कंसाला गुणा दुसरा कंस आहे a अधिक b. त्यानंतर हे a गुणिले 1 आहे a चा वर्ग अधिक a गुणिले b काय होणार हे ab होईल अधिक हे b गुणिले a ba किंवा ab होईल आणि हे b गुणिले b b चा वर्ग होईल. पहा हे a चा वर्ग याचा सहगुणक काही नाही म्हणजे काय राहते 1 ab अधिक 1 ab या दोघांची बेरीज केलं तर 2ab होईल अधिक हे किती आहे b चा वर्ग. a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर हे a चा वर्ग हे अधिक b चा वर्ग अधिक किती आहे 2ab. a अधिक b कंसाचा वर्ग
बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. हे कसं आलं हे महत्वाचं नाही, फक्त सूत्र काय आहे हे लक्षामध्ये घ्या. तर ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. पहा आपल्याला ए अधिक बी काढायचा आहे. वर्गांची बेरीज किती दिलं? एचा वर्ग अधिक बीचा वर्ग 61 अधिक 2 गुणिले हे ए बी म्हणजे दोघांचा गुणाकार किती आहे 30. त्यानंतर हे 61 अधिक 30 दोन्ही 60 म्हणजेच ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर 61 आणि 60 121. पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग त्या दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 121 आहे. 121 कोणाचा वर्ग आहे? 11चा. म्हणजे ए अधिक बी किती आहे 11. तर आता बघा दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं झालं तर सूत्राचा वापर न करता जर सोडवायचं झालं तर ए आणि बी ह्या दोघांचा गुणाकार किती आहे 30. पहा एक संख्या ए आहे एक संख्या बी आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार किती आहे 30 आहे. आणि दुसरी एक अट दिली की वर्गांची बेरीज किती आहे त्यांची 61. पहा वर्गांची बेरीज किती आहे 61. दोघांचा गुणाकार 30 आहे आणि वर्गांची बेरीज 61 आहे. आता बघा गुणाकार 30 असणाऱ्या संख्या जर काढायचं म्हणलं गुणाकार 30 असणाऱ्या संख्या पहा 1 आणि 30 दोघांचा गुणाकार 30 येईल. 2 आणि 15 दोघांचा गुणाकार 30 येईल. 3 आणि 10 दोघांचा गुणाकार 30 येईल. 5 आणि 6 दोघांचा गुणाकार 30 येईल. गुणाकार 30 असणाऱ्या आपल्याला संख्यांच्या वेगवेगळ्या जोड्या मिळतात. पण गुणाकार 30 पाहिजे आणि वर्गांची बेरीज किती पाहिजे 61. मग अशा संख्या शोधा की गुणाकार 30 असला पाहिजे आणि वर्गांची बेरीज किती असली पाहिजे 61. 61 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्या 49. ह्या 49 वर्गमूळ किती येते 7. मग गुणाकार 30 असला पाहिजे त्या दोन्हीही संख्या 7 पेक्षा लहान असल्या पाहिजे. मग दोन्हीही संख्या 7 पेक्षा लहान म्हणजे 6 आणि 5 दोघांचा गुणाकार 30 येईल आणि ह्या दोन्हीही संख्या 7 पेक्षा लहान आहेत. 5 आणि 6 दोघांचा गुणाकार 30 आला. एक अट पूर्ण झाली. वर्गांची बेरीज किती पाहिजे 61. 6 चा वर्ग 36 5 चा वर्ग 25 36 आणि 25 किती येते 61. म्हणजे ए म्हणजे किती 6 आणि बी म्हणजे 5. तर विचारले का आपल्याला ए अधिक बी तर हे 6 आणि 5 या दोघांची बेरीज किती येते 11. म्हणजे त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती मिळालेलं आहे 11. तर पुढचा प्रश्न पहा. त्याच पद्धतीचा पुढचा एक प्रश्न आहे. पहा जर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग 113 वर्गांची बेरीज 113 आहे. त्या दोघांचा गुणाकार किती आहे 56 असेल तर ए अधिक बी काढायचा आहे. आता बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक 2ab. पहा शेजाऱ्याचे लेकरं रडत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त काय शिकवत आहे याच्याकडे लक्ष द्या. पहा एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वर्गांची बेरीज किती आहे 113. त्यानंतर 2 गुणिले हे ए बी ह्या दोघांचा गुणाकार किती आहे 56. तर 113 अधिक 2 आणि 56 दोघांचा गुणाकार 112. पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर या दोघांची बेरीज केलं तर किती येते 225. पहा त्या दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 225 आहे. तर 225 कोणाचा वर्ग आहे 15चा. म्हणजे ए अधिक बी किती आहे 15. तर आता बघा दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं झालं पहा ए आणि बी ह्या दोघांचा गुणाकार किती आहे 56. पहा ए आणि बी दोघांचा गुणाकार 56 आहे. पहा एक संख्या ए आहे दुसरी संख्या बी आहे. या दोघांचा गुणाकार 56 आहे. दुसरी अट काय आहे की वर्गांची जी बेरीज आहे ती किती आहे 113. 113 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 100. 100चा वर्गमूळ किती आहे 10. पहा काय करायचं जे वर्गांची जी बेरीज 113 आहे 113 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्या 100. 100चं वर्गमूळ किती आहे 10. पहा अशा दोन संख्या शोधा. अशा दोन संख्या शोधा की गुणाकार 56 आला पाहिजे आणि या दोन्हीही संख्या 10 पेक्षा लहान असल्या पाहिजे. पहा 8 आणि 7 ह्या दोघांचा गुणाकार 56. 8 7 56 आणि ह्या दोन्ही संख्या 10 पेक्षा कशा आहेत लहान आहेत. तर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज 8 चा वर्ग 64 7 चा वर्ग 49 दोघांची बेरीज किती आहे 113. पहा 8 आणि 7 या दोघांच्या वर्गांची बेरीज 113 आहे. या दोघांचा गुणाकार 56 आहे. तर विचारले का आपल्याला ए अधिक बी विचारलं म्हणजे 8 आणि 7 ह्या दोघांची बेरीज किती येते 15 येईल. पहा या उदाहरणाला आपण या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. तर पुढचा प्रश्न पहा. अगोदरचे जे दोन प्रश्न आहेत दोन प्रश्नांमध्ये काय दिलं होतं वर्गांची बेरीज दिलं होतं आणि दोघांचा गुणाकार दिला होता आणि त्यांची बेरीज विचारलं. या उदाहरणात
दोन संख्यांमधला फरक दिलं, दोन संख्यांचा गुणाकार दिलं आणि काढायला काय सांगितलं a अधिक b. म्हणजे आपण आधीच्या दोन उदाहरणासाठी हे सूत्र वापरलं होतं a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. हे जे सूत्र आहे हे सूत्र कधी वापरायचं? जर वर्गांची बेरीज दिलं आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलं आणि त्या दोघांची जर बेरीज काढायचं तर हे सूत्र वापरा. आता इथं दोघांच्या वर्गांची बेरीज दिलं नाही, काय दिलं? त्या दोन्ही मधला फरक दिलं. त्याला आपण असं सोडू शकतो बघा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a मायनस b कंसाचा वर्ग प्लस 4ab. हे a अधिक b कंसाचा वर्ग त्याचं हे दुसरा वर्ग विस्तार आहे. तर हे a मायनस b का घ्यावं लागलं? कारण इथं a मायनस b दिलं म्हणून. मग हे a मायनस b किती आहे? 10 चा वर्ग प्लस 4 गुणिले ab किती आहे? 600. 10 चा वर्ग 100, 4 गुणिले 600 2400. म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 2400 आणि 100 दोघांची बेरीज केलं 2500. पहा a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 2500. तर a अधिक b जर काढायचं झालं तर 25 वर्गमूळ 5 घ्या, 2 झिरो असेल तर वर्गमूळ काढताना 2 चं निम्म करा, 1 झिरो घ्या. म्हणजे a अधिक b बरोबर किती मिळालं? 50. त्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 50. तर आता पहा हाच प्रश्न सोडवत असताना ह्याला आपण असं सुद्धा सोडू शकतो बघा, a आणि b ह्या दोघांचा गुणाकार किती दिलेला आहे? 600. a आणि b ह्या दोन संख्यांचा गुणाकार 600 आहे. एक संख्या a आहे आणि दुसरी संख्या b आहे. गुणाकार 600 पाहिजे आणि त्या दोन्ही मधला जो फरक आहे तो दोन्ही मधला फरक कितीचा पाहिजे? 10चा. हे 1 आणि 0. तर काय करायचं? पहा फरक 10चा पाहिजे आणि गुणाकार किती पाहिजे? 600. 600 ची फोड करा की गुणाकार 6 ची फोड करा की गुणाकार 6 ला पाहिजे आणि दोन्ही मधला फरक 1 असला पाहिजे. 6 म्हणजे काय? 3 गुणिले 2 दोघांचा गुणाकार 6 आहे. 3 आणि 2 ह्या दोन्ही मधला फरक 1 आहे. आता हे पुढे किती झिरो आहेत? 2 झिरो. मग 1 झिरो इथं 3 च्या पुढे वाढवा आणि 1 झिरो इथं 2 च्या पुढे वाढवा. 30 गुणिले 20 दोघांचा गुणाकार 600. 30 आणि 20 ह्या दोन्ही मधला फरक 10चा. फरक 10चा आहे, दोघांचा गुणाकार 600 आहे. तर विचारले का आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज विचारलं. मग एक संख्या 30 दुसरी संख्या 20. तर हे 30 आणि 20 या दोघांची बेरीज किती आहे? 50. तर a अधिक b बरोबर किती आलेला आहे? 50. याला आपण या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. तर पुढचा प्रश्न काय लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, जर x अधिक y बरोबर 7 आहे, xy बरोबर 12 आहे, तर x चा घन अधिक y चा घन बरोबर किती? पहा हे a अधिक b कंसाचा घन, a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आहे बघा. a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. आता बघा a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. ला आपण असं लिहू शकतो बघा, a अधिक b कंसाचा घन बरोबर हे a चा घन अधिक हे b चा घन, a चा घन अधिक b चा घन अधिक पहिलं 3ab आहे, 3a वर्ग b आहे आणि 3ab चा वर्ग आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, 3 कॉमन निघते. a चा वर्ग आहे, a आहे, a चा कमी घात कॉमन निघते. b आहे, b चा वर्ग आहे, b चा कमी घात कॉमन निघते. 3a चा वर्ग b मधून 3ab कॉमन काढलं, a चा वर्ग आहे, a कॉमन काढलं तर शिल्लक काय राहते? a राहते. त्यानंतर 3ab च्या वर्गामधून 3 काढलं कॉमन, a काढलं, b च्या वर्गामधून b कॉमन काढलं तर परत शिल्लक किती राहते? इथं b. तर ह्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. आता बघा हे a अधिक b किती आहे? 7 चा घन बरोबर a चा घन अधिक b चा घन हे माहिती नाही करायचं आहे अधिक 3 गुणिले ab म्हणजे गुणाकार किती आहे? 12 आणि कंसात a अधिक b किती आहे? 7. 7 चा घन 343 बरोबर a चा घन अधिक b चा घन अधिक 12 36 गुणिले 7 किती येते? 252. मग हे 343 मायनस 252 बरोबर
ए चा घन अधिक आहे बी चा घन, दोघांची जर वजाबाकी केलं तर 91 येईल, बरोबर ए चा घन अधिक बी चा घन. ए चा घन अधिक बी चा घन म्हणजे त्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज किती आहे, 91 आहे. तर हे उदाहरण सोडवायचं झालं तर आपल्याला हे सूत्र माहिती असावं लागते. आता बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नांदेड तलाठी 2014 मध्ये विचारला होता बघा. तर नांदेड तलाठी 2014 प्रश्न काय बघा, एक्स आणि वाय ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 12. पहिली अट काय दिली, एक्स वाय बरोबर किती आहे, 12. आणि दुसरी अट आहे एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, 7. त्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आहे, त्या दोन संख्यांची बेरीज 7 आहे. गुणाकार 12 आणि बेरीज 7 असलेल्या आपल्याला संख्या शोधा. तर एक संख्या x आहे आणि दुसरी संख्या y आहे. एक संख्या x, दुसरी संख्या y. x आणि y ह्या दोघांचा गुणाकार 12 आहे, त्या दोन संख्यांची बेरीज 7 आहे. तर गुणाकार 12 बेरीज 7 असलेल्या संख्या आहेत चारित्रिकम 12. 4 आणि 3 ह्या दोघांचा गुणाकार 12, चारित्रिकम 12. 4 आणि 3 ह्या दोघांची बेरीज किती आहे, 7. बेरीज 7 आली आणि त्या दोघांचा गुणाकार 12 आला म्हणजे x ची किंमत किती झाली, हे 4 झाली आणि ह्या y ची जी किंमत आहे ती किती झाली, 3. तर काढायला काय सांगितलं आपल्याला, हे x चा घन अधिक y चा घन, x म्हणजे 4 चा घन, y म्हणजे 3 चा घन, हे 4 चा घन 64, 3 चा घन 27, 64 आणि 27 या दोघांची बेरीज केली किती येते, 91. तर त्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज विचारलं होतं, तर त्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज किती आलेली आहे, 91. तर आता बघा पुढचा जो प्रश्न आहे, जर वर्गमुळामध्ये जर वर्गमुळात जे दोनच संख्या आहेत इथे लक्षात घ्या, वर्गमुळात 2.88 त्याला आपण ए गृहीत धरू, दुसरी जी संख्या आहे ती 1.2 त्याला बी गृहीत धरा. मग एका कंसात काय आहे, त्या दोन संख्यांची बेरीज आहे आणि एका कंसात काय आहे, त्या दोन संख्यांची वजाबाकी. ए अधिक बी ए मायनस बी असं जर असेल तर त्याचा विस्तार आहे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. ए अधिक बी ए मायनस बी त्याचा विस्तार आहे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. तर हे वर्गमुळात ए म्हणजे काय, वर्गमुळात 2.88 चा वर्ग मायनस बी म्हणजे 1.2 चा वर्ग. आता बघा, वर्गमुळात x असेल आणि कंसाचा वर्ग असेल, वर्गमुळात x कंसाचा वर्ग असेल तर हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक किती राहते, x. म्हणजे हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होते, शिल्लक 2.88 राहते आणि हे 1.2 12 चा वर्ग 144 येईल. 1.2 चा वर्ग म्हणजे 1.2 गुणिले 1.2, 12 गुणिले 12 144, 12 गुणिले 12 144, दशांशांतर एक आणि किती अंक झाले, 2. एकक स्थानाकडून 2 अंक सोडा, दशांश न द्या म्हणजे 1.2 चा वर्ग 1.44 येईल. वर्गमुळात हे 2.88 मायनस 1.44 दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश नेल अशी मांडणी करा. दशांश चिन्हाखाली दशांश नेल अशी मांडणी केलं तर वजाबाकी त्याली 1.44, 144 वर्गमूळ 12. दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढत असताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरा, त्या संख्येचं वर्गमूळ घ्या, 144 वर्गमूळ 12 येईल. मूळ संख्या दशांशात जेवढे अंक आहेत किती अंक आहेत, 2. 2चं निम्म करा, वर्गमूळ काढायचं तर निम्म करा, 2चं निम्म 1 होईल. मग एकक स्थानाकडून एक अंक सोडा आणि दशांश न द्या म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 1 काय ते 2. तर पुढचं जे उदाहरण आहे बघा, पुढचं उदाहरण 3.57. एक संख्या आहे 3.57 त्याला आपण ए गृहीत धरू आणि दुसरी जी संख्या आहे ती 2.43 त्याला आपण बी गृहीत धरू. आता बघा, हे 3.57 चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग मायनस 2.43 चा वर्ग, छेदामध्ये त्या दोन संख्यांची वजाबाकी आहे. 3.57 म्हणजे ए
आणि 2.43 म्हणजे काय आहे बी. पहा इथं काय आहे मायनस. आता बघा एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, एचा वर्ग मायनस बीचा वर्ग त्याचा वर्ग विस्तार आहे एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए मायनस बी आणि छेदामध्ये ए मायनस बी. हे ए मायनस बी कॅन्सल होते, शिल्लक काय राहते ए अधिक बी. ए म्हणजे 3.57 आणि बी म्हणजे 2.43. या दोघांची बेरीज केलं तर किती येते 6. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना हे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशी मांडणी करा. हे 7 आणि 3 10 शून्याचा 1 येईल, 5 आणि 4 9 10 शून्याचा 1 येईल, 3 आणि 2 5 आणि किती येते 6, 6.00 म्हणजे किती येते 6 आहे. तर पुढचं जे उदाहरण आहे बघा, पुढचं उदाहरण 739 अधिक 287. उदाहरणात दोनच प्रकारच्या संख्या आहेत, लक्षात घ्या. एक संख्या आहे 739, त्याला आपण ए गृहीत धरू. दुसरी संख्या आहे 287, त्याला बी गृहीत धरा. पहा 739 म्हणजे ए, हे 739 म्हणजे ए अधिक 287 म्हणजे बी, ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस हे ए मायनस बी कंसाचा वर्ग छेदामध्ये पहिली संख्या दोन वेळेस गुणाकारात आहे. पहिली संख्या दोन वेळेस गुणाकारात ए गुणिले ए काय होईल एचा वर्ग, आणि दुसरी संख्या दोन वेळेस गुणाकारात म्हणजे बी गुणिले बी काय होईल बीचा वर्ग होईल. आता बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग, इथं काय आहे प्लस, ए अधिक बी कंसाचा वर्ग प्लस ए मायनस बी कंसाचा वर्ग. इथं जर प्लस असेल तर त्याचा विस्तार आहे 2 कंसात एचा वर्ग अधिक बीचा वर्ग आणि छेदामध्ये हे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग हे काय होईल कॅन्सल होते आणि शिल्लक किती राहते 2. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2. आता बघा 739 ला आपण ए गृहीत धरलं, 287 ला बी गृहीत धरलं, ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक हे ए मायनस बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये पहिली संख्या दोन वेळेस गुणाकारात आहे म्हणजे एचा वर्ग अधिक दुसरी संख्या दोन वेळेस गुणाकारात आहे म्हणजे बीचा वर्ग. मग ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए मायनस बी कंसाचा वर्ग हा इथं जर प्लस असेल तर त्याचा विस्तार आहे 2 कंसात एचा वर्ग अधिक बीचा वर्ग छेदामध्ये एचा वर्ग अधिक बीचा वर्ग हे कॅन्सल होईल आणि शिल्लक किती किती राहते 2 राहील. तर पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न 0.24 आहे. 0.24 गुणिले 0.24. त्यानंतर हे 0.24 गुणिले 0.48 गुणिले 0.26. नंतर 0.26 गुणिले 0.26. पहा 0.24 ला आपण ए गृहीत धरू आणि 0.26 ला बी गृहीत धरा. त्यानंतर बघा हे 0.48 एक आहे बघा, 0.48 ला आपण 0.24 गुणिले 2 असं लिहू शकतो. 0.48 म्हणजे या पहिल्या संख्येची काय आहे ती दुप्पट आहे. पहा 0.24 गुणिले 0.24 म्हणजे ए गुणिले ए काय आहे एचा वर्ग. त्यानंतर 0.26 गुणिले 0.26 म्हणजेच काय आहे बीचा वर्ग. त्यानंतर आता बघा 0.26 म्हणजेच काय आपण घेतलं बी आणि 0.48 जे आहे ती पहिल्या संख्येची दुप्पट म्हणजे 2a आहे. मग हे 0.48 म्हणजे 2a, 0.48 म्हणजे 0.24 ची दुप्पट, मग हे 2 आणि 0.24 म्हणजे a, तर 2a म्हणजे 0.48, मग हे 2a गुणिले b म्हणजेच काय ते 2ab आणि भागिले हे 0.5 आहे. तर आता बघा हे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग हा कशाचा विस्तार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग भागिले 0.5. तर ए म्हणजे काय 0.24, बी म्हणजे काय 0.26 कंसाचा काय आहे वर्ग आणि भागिले हे 0. किती आहे 5. तर हे 0.24 आणि 0.26 या दोघांची जर बेरीज केलं तर 6 4 10 शून्याचा 1 येईल, 2 2 4 आणि 5.0 म्हणजे हे 0.5 कंसाचा वर्ग. या दोघांची बेरीज 0.5 कंसाचा वर्ग आणि भागिले 0.5. हे 0.5 कंसाचा वर्ग म्हणजे 0.5 गुणिले 0.5
वर्ग करून लिहू नका. वर्ग म्हणजे काय, 2 वेळेस गुणाकार. 0.5 गुणिले 0.5 आणि छेदामध्ये 0.5 हे कॅन्सल होते आणि शेवटी काय शिल्लक राहते, 0.5 शिल्लक राहते. तर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न 1.93 गुणिले 1.93, 2.07 गुणिले 2.07, पहा 1.93 त्याला आपण 1 रे धरू आणि 2.07 त्याला बी रे धरू. आता बघा 1.93 ला 1 रे धरलं, 2.07 ला बी रे धरलं, तर हे 2.07 ची दुप्पट किती आहे, 4.14 आहे. 2.07 ची दुप्पट 4.14 म्हणजे 4.14 म्हणजे पहिल्या दुसऱ्या संख्येची काय आहे, दुप्पट. आणि बघा हे 3.86 जे आहे ते 1.93 ची दुप्पट 3.86 आहे. 3.86 म्हणजे 1.93 ची दुप्पट आहे. मग हे पहिल्या संख्येची दुप्पट म्हणजे काय आहे, 2a. 3.86 2a. आता बघा 1.93 गुणिले 1.93 म्हणजे हे a चा वर्ग अधिक इथं 2.07 गुणिले 2.07 म्हणजे काय, b चा वर्ग. मग इथं a चा वर्ग इथं b चा वर्ग झालं तर मध्ये काय राहते, 2ab राहते. कसं, हे 1.93 ला आपण 1 रे धरू, 4.14 हे 4.14 म्हणजे कोणत्या संख्येची दुप्पट आहे, दुसऱ्या संख्येची दुप्पट आहे. दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजेच काय, 2b. म्हणजे 1 गुणिले 2b म्हणजेच 2ab आणि छेदामध्ये हे 3.86 ला हे पहिल्या संख्येची दुप्पट लिहिता येते आणि 4.14 ला दुसऱ्या संख्येची दुप्पट लिहिता येते. आता बघा a अधिक b, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग हा कशाचा विस्तार आहे, a अधिक b कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये इथं 2 आहे, इथं 2 आहे. जर आपण 2 कॉमन काढलं तर शिल्लक काय राहते, a अधिक b. आता बघा हे a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे a अधिक b आणि छेदामध्ये हे 2 कंसात a अधिक b कॅन्सल होते. अंशामध्ये राहिलं त्या दोघांची बेरीज 1.93 अधिक 2.07 आणि छेदामध्ये किती राहिलं, 2. या दोघांची बेरीज केलं तर 4/2. 4 ला जर 2 न भागलं कितीचा भाग आहे, 2चा. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती आहे, 2. तर या उदाहरणाला आपण दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं झालं, थोडस वेगळ्या स्वरूपामध्ये जर सोडवायचं झालं तर सोडवायचं कसं लक्षात घ्या. पहा 1.93 ला आपण 1 रे धरू, 2.07 ला बी रे धरा. पहा पहिली संख्या 2 वेळेस गुणाकारात म्हणजे काय, a चा वर्ग अधिक शेवटची संख्या 2 वेळेस गुणाकारात म्हणजे काय, b चा वर्ग. इथं a चा वर्ग इथं b चा वर्ग झालं तर मध्ये काय राहते, 2ab राहतेच. त्यानंतर छेदामध्ये काय आहे, 3.86 4.14 या दोघांची बेरीज किती, 8.00 म्हणजे किती येते छेदामध्ये 8. आता बघा a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग हा कशाचा विस्तार आहे, a अधिक b कंसाचा वर्ग छेदामध्ये 8 आहे. a म्हणजे 1.93, b म्हणजे 2.07 आणि कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये किती आहे, 8. ह्या दोघांची बेरीज केलं तर 4 चा वर्ग येईल, छेदामध्ये 8. 4 चा वर्ग 16 भागिले 8. 16 ला 8 न भागलं कितीचा भाग आहे, 2 चा. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती बरोबर आहे, 2. तर आता बघा पुढचा जो प्रश्न आहे 3.1/4 अधिक 2.5/4 कंसाचा वर्ग हे पूर्णांक अपूर्णांक आहे. आता बघा जर a पूर्णांक b छेद c असं पूर्णांक अपूर्णांक असेल, त्याचं अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं झालं तर हे पूर्णांक संख्या आणि छेद ह्या दोघांचा गुणाकार होते a गुणिले c ac अधिक हे जे अंश आहे ते इथं प्लस करावं लागते आणि छेदामध्ये हे छेद c ला c ठेवावं लागते. म्हणजे हे 3 आणि 4 4त्रिकम 12 आणि 1 किती 13 छेदामध्ये 4 अधिक 7 × 14 = 5 19 छेदामध्ये 7 कंसाचा
वर्ग मायनस 4 त्रिकम 12 आणि 13/4 मायनस 7 14 आणि 5 19 छेदामध्ये 7 कंसाचा वर्ग. पहा 13/4 ला आपण ए गृहीत धरू, 19/7 ला बी गृहीत धरा. ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस ए मायनस बी कंसाचा वर्ग. इथं जर मायनस असेल तर त्याचा विस्तार काय आहे 4ab. तर 4 गुणिले ए म्हणजे 13/4 आणि बी म्हणजे 19/7. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होते. हे 19 आणि 13 दोघांचा गुणाकार 19 त्रिक 57 ला 7 हातचे 5 19 एक 19 5 किती येते 24 247 छेदामध्ये किती येते 7. तर हे 13 आणि 19 दोघांचा गुणाकार अंशामध्ये छेदामध्ये किती राहिलं 7 247 छेदामध्ये 7 येईल. तर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा 0.5 आहे. तर 0.5 ला आपण ए गृहीत धरू आणि 0.6 ला बी गृहीत धरा. आता बघा अंशामध्ये आहे ए चा घन अधिक बी चा घन. छेदामध्ये काय बघा हे ए चा वर्ग इथं मायनस आहे अधिक इथे बी चा वर्ग आहे. तर मध्ये 0.3 आहे बघा. तर हे 0.3 काय लक्षात घ्या हे 0.5 गुणिले 0.6 या दोघांचा गुणाकार करा. 5 × 30 होईल. दशांश तर 1 आणि 1 2 अंक आहेत म्हणजे 2 अंक सोडा आणि दशांश न द्या. हे 0.30 म्हणजे 0.3 हे 0.3 म्हणजे त्या दोन संख्यांचा काय आहे गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय आहे ए आणि बी. आता बघा जर ए अधिक बी कंसाचा घन असेल तर एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए चा वर्ग मायनस ए बी अधिक बी चा वर्ग असेल तर त्याचा विस्तार आहे ए चा घन अधिक बी चा घन. म्हणजे ह्या ए चा घन अधिक बी चा घन याचा विस्तार आहे एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए चा वर्ग मायनस ए बी अधिक बी चा वर्ग छेदामध्ये आहे ए चा वर्ग मायनस ए बी अधिक बी चा वर्ग. हे काय होईल कॅन्सल होते आणि शिल्लक राहते ए अधिक बी. ए म्हणजे 0.5 बी म्हणजे 0.6 या दोघांची बेरीज केलं तर किती येते 1.1. 5 दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल या पद्धतीने मांडणी करा. 6 5 अकरा लेखाचा 1.0 आणि 1 दशांश किती येते 1. तर पुढचा जो प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न एक संख्या आहे 7.3 त्याला आपण ए गृहीत धरू आणि दुसरी संख्या आहे दुसरी संख्या 3.7 त्याला आपण बी गृहीत धरू. तर हे 3.7 आणखी एक संख्या आहे बघा 7.4 3.7 ची दुप्पट किती आहे 7.4. मग हे 3.7 म्हणजे बी आणि त्याची दुप्पट म्हणजे काय 2b म्हणजे 7.4. आता बघा हे 7.3 ला आपण ए गृहीत धरलं अधिक 3.7 ला बी गृहीत धरलं. हे अधिक बी कंसाचा घन छेदामध्ये हे पहिल्या संख्येचा वर्ग अधिक हे दुसऱ्या संख्येचा वर्ग अधिक हे 7.3 म्हणजे ए आणि 7.4 म्हणजे दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजे 2b गुणिले ए म्हणजे काय आहे 2ab. आता बघा हे ए अधिक बी कंसाचा घन असेल ए अधिक बी कंसाचा घन आहे. मग ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे किती वेळेस गुणाकारामध्ये 3 वेळेस. ए अधिक बी कंसाचा घन आहे म्हणून 3 वेळेस गुणाकारात घ्या. ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2ab हे ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग हा जो विस्तार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकारात 2 वेळेस. ए अधिक बी कॅन्सल होते ए अधिक बी कॅन्सल होते शिल्लक राहते ए अधिक बी. ए म्हणजे 7.3 आणि बी म्हणजे 3.7 या दोघांची बेरीज केली तर किती होते 11. या प्रश्नाचं उत्तर किती बरोबर आहे 11. तर पुढचा जो प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न पूर्णांकाचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. 4 × 17 68 किती होणार 69 छेदामध्ये 17 अधिक
हे 17 छेदामध्ये 69 कंसाचा वर्ग मायनस 4 गुणिले 17 68 ने 69 छेदामध्ये 17 मायनस 17/69 कंसाचा वर्ग. आता बघा ह्या पहिल्या संख्येला आपण ए गृहीत धरू, दुसऱ्या संख्येला बी गृहीत धरा. ए अधिक बी कंसाचा वर्ग मायनस ए मायनस बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. तर जर मायनस असेल तर त्याचा विस्तार काय आहे? 4 येते. तर 4 ए म्हणजे पहिली संख्या 69/17 आणि बी म्हणजे दुसरी संख्या 17/69. 17 17 69 69 कॅन्सल होते आणि शिल्लक किती राहते? 4. तर आता बघा पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा. 69,842 गुणिले 69,842 म्हणजे काय? पहिल्या संख्येचा वर्ग. आता 30,158 गुणिले 30,158 म्हणजे दुसऱ्या संख्येचा वर्ग. छेदामध्ये 69,842 म्हणजे ए, 30,158 म्हणजे बी, त्या दोन संख्यांची वजाबाकी. एचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी आणि छेदामध्ये काय आहे? ए मायनस बी. ए मायनस बी कॅन्सल होते, शिल्लक राहते ए अधिक बी. ए म्हणजे 69,842 आणि बी म्हणजे 30,158 यांची जर बेरीज केलं तर किती येत आहे? पहा, हे पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे एचा वर्ग मायनस दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग, छेदामध्ये दोघांची वजाबाकी म्हणजे ए मायनस बी. एचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए मायनस बी, छेदामध्ये ए मायनस बी. ए मायनस बी कॅन्सल होते, शिल्लक ए अधिक बी राहते. तर त्या दोघांची जर बेरीज केलं तर किती येते? 1 ला. तर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा. एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग, दुसऱ्या कंसात एक्स अधिक वाय आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय कंसाचा काय आहे? वर्ग. पहा, एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग म्हणजे एका कंसात एक्स अधिक वाय, एका कंसात एक्स मायनस वाय, परत काय आहे? एक्स अधिक वाय. पहा, हे एक्सचा वर्ग मायनस वायचा वर्ग म्हणजे एक्स अधिक वाय, एक्स मायनस वाय, हे परत एक्स अधिक वाय आहे. छेदामध्ये एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकारात आहे? 2 वेळेस. हे एक्स अधिक वाय कॅन्सल होते, एक्स अधिक वाय कॅन्सल होते आणि शिल्लक जे आहे ते किती राहते? एक्स मायनस वाय. पहा, पुढचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या. 0 पहा इथं 7 आहे, 7 आहे, 53 आहे, 53 आहे, 78 आहे, 78 आहे. पण फरक कुठे आहे लक्षात घ्या. इथं 3 अंक आहेत आणि इथं 2च अंक आहेत. इथं 3 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत. छेदामध्ये इथं 4 अंक आहेत, इथं 3 अंक आहेत. म्हणजे अंशातल्या संख्येमध्ये छेदातल्या संख्येपेक्षा दशांशानंतर 1 अंक कमी आहे. म्हणजेच अंशातली संख्या छेदातल्या संख्येच्या किती पट आहे? 10 पट. म्हणजे लक्षात घ्या 0.007 ला जर आपण ए गृहीत धरलं तर 0.007 त्याला जर आपण 10 ने गुणलं तर 0.07 म्हणजे ही संख्या जर ए असेल तर ही संख्या म्हणजे काय आहे? पहिल्या संख्येची 10 पट म्हणजे 10 आहे. म्हणजे हे छेदामधली जर संख्या लक्षात घ्या, ही संख्या जर ए असेल तर अंशातली संख्या छेदातल्या संख्येच्या 10 पट म्हणजे 10a चा वर्ग अधिक ही संख्या जर बी असेल तर ही संख्या काय आहे? 10 पट. 1 0 कमी झाला म्हणजे 10 ने गुणलं. इथं 3 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत. 3 अंकावरून 2 अंक झाले म्हणजे दशांशानंतर 1 अंक कमी झाला. 1 अंक कमी झाला म्हणजे किती ने गुणलं? 10 ने गुणलं. 2 अंक कमी झालं तर 100 ने गुणलं जाते. 3 अंक कमी झालं तर 1000 ने गुणलं जाते. जर ही संख्या जर बी असेल तर अंशातली संख्या काय असेल? 10b. मग त्याचा काय आहे ते? वर्ग. त्यानंतर ही संख्या जर सी असेल, सी चा वर्ग, तर अंशातली संख्या 10c चा वर्ग. आता बघा 10a चा वर्ग अधिक 10b चा वर्ग अधिक 10c चा वर्ग, 10 चा वर्ग 100a चा वर्ग, हे 10 चा वर्ग 100b चा वर्ग, या 10 चा वर्ग 100c चा वर्ग, छेदामध्ये काय आहे? a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग. इथं कॉमन काय निघते? हे 100 हे 100 हे 100, कॉमन काय निघलं? 100. 100 जर कॉमन निघलं तर हे a चा वर्ग आहे
अधिक इथं b चा वर्ग आहे अधिक इथं c चा वर्ग आहे आणि छेदात a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग हे काय होईल कॅन्सल होते आणि शेवटी शिल्लक काय राहते 100. तर आता बघा असे प्रश्न सोडवत असताना आपण या पद्धतीने सोडू शकतो. बघा इथं 7 आहे 7 आहे 53 आहे 53 आहे 78 आहे 78 आहे म्हणजे संख्या कशा असल्या पाहिजे समान. मग इथं एकतर बेरीज बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल पण हे संख्या ज्या आहेत त्या संख्या समान असल्या पाहिजे. मग संख्या जर समान असेल तर ह्या 3 जोड्यापैकी कोणती एक जोडी उचला. आपण ही दुसरी जोडी घेऊ. हे 0.53 अंशात आहे आणि छेदामध्ये 0.053 आहे. प्रत्येक संख्येचा वर्ग आहे म्हणजे कंसाचा वर्ग करा. वर्ग असेल तर वर्ग करा घन असेल तर घन करा. आता बघा जर अंशात आणि छेदामध्ये दशांशाने तर एकूणांक जर समान असतील तर दशांशाने काय होते निघून जाते. 0.53 आणि 0.053 कंसाचा काय आहे वर्ग. इथं किती अंक आहेत 2 इथं 3 अंक आहेत. अंशामध्ये जर 1 शून्य वाढवलं तर हे दशांशाने काय होतील निघून जातील. हे दशांशाने काय होईल निघून जाईल. हे 53च्या डाव्या बाजूच्या झिरोला किंमत नसते. हे 53 530 ला कितीचा भाग जाते 10चा. हे दोघांचा भागाकार 10 कंसाचा वर्ग आहे. 10चा वर्ग किती येते 100. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 100 आहे. किंवा ह्याला 0.07 आणि 0.007 तिन्हीपैकी कोणतीही जोडी घ्या. समजा आपण ही पहिली जोडी घेऊन घेतली तर आता बघा हे 0.07 आणि छेदामध्ये 0.007 कंसाचा काय आहे वर्ग. आता बघा छेदामध्ये किती अंक आहेत 1 2 3 आहेत. अंशात 2च अंक आहेत. अंशामध्ये आपण जर 1 0 वाढवलं तर 1 2 3 दशांशानंतर 3 अंक झाले. छेदामध्ये दशांशानंतर 3 अंक झाले. दशांशानंतर एकूण अंक समान असेल तर हे दशांशाने काय होते निघून जाते. मग दशांशाने निघून गेला तर हे 7च्या डाव्या बाजूचे जे 0 आहेत तर त्याला काही किंमत नसते. मग या 7 हे 70ला कितीचा भाग जाते 10चा. 7 70ला 10चा भाग आहे आणि या 10चा वर्ग किती होते 100. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती बरोबर आहे 100. पुढचा प्रश्न पहा. जर आता हा आपण नैसर्गिक संख्या हा जो टॉपिक आहे संख्या आणि संख्याचे प्रकार त्यामध्ये नैसर्गिक संख्या जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सोडून दिलेलं आहे. तर इथं सूत्राचा वापर करून सोडवू. हे a चा वर्ग मायनस b चा वर्ग. a चा वर्ग मायनस b चा वर्ग असेल तर एका कंसात a अधिक b आहे आणि एका कंसात a मायनस b आहे. एका कंसात दोघांची बेरीज करा आणि एका कंसात दोघांची वजाबाकी करा. या दोघांची बेरीज केलं तर 1997 होईल. या दोघांची वजाबाकी केलं 1 तर 1997 गुणिले किती येते 1997. पण 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग बरोबर किती. पहा 999 998 या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या. पहा एकचा फरक असतील एकचा जर फरक असेल तर त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असतात. आणि त्या नैसर्गिक संख्येमध्ये तुम्हाला एक नियम सांगितला होता की कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. म्हणून वर्गातील फरक काढायचं झालं तर सरळ सरळ त्या दोन संख्यांची काय घ्यायचं बेरीज करा. तर ह्या दोघांची बेरीज केलं तर किती येते 1997. तर पुढचा प्रश्न पहा. जर a अधिक b किती आहे 5. a चा घन अधिक b चा घन 20 तर काढायचं काय आहे आपल्याला ab. तर हे a चा घन अधिक b चा घन पहा a अधिक b कंसाचा घन हे पहा घनांची बेरीज दिलं म्हणजे ह्याचं घन करावं लागेल. वर्गांची बेरीज दिला असेल तर वर्ग करावं लागते. घनांची बेरीज दिलं तर घन करावं लागते. a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आपण आत्ताच थोडा वेळापूर्वी बघितलं. a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab कंसात a अधिक b आहे. a अधिक b किती आहे 5 चा घन बरोबर घनांची बेरीज किती आहे 20 अधिक 3ab ab माहित नाही काढायचा आहे आणि कंसात a अधिक b किती आहे इथं 5 आहे. तर 5 चा घन
125 हे 20 प्लस आहे, बाजू बदललं -20 होईल, बरोबर 5 1 15 AB आहे. तर 125 मधून 20 वजा केलं तर 105 येईल, हे 15 भागाकारात जाईल, बरोबर का आहे AB. आणि AB बरोबर 15 न 105 ला कितीचा भाग जाते 7चा, 15 7 105. तर AB बरोबर किती आहे 105. तर आता बघा पुढचा जो प्रश्न आहे हे 0.6 जे आहे 0.6 आणि हे 0.3. 0.6 ला वेगळे करा, 0.3 ला वेगळे करा. तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक आणि छेदामध्ये a चा वर्ग मायनस b चा वर्ग. इथं a चा वर्ग अधिक b चा वर्ग. आता हे जे आहे 0.6 चा वर्ग बघा, मला 0.36 असं देता येते. हे 0.36 ला जे आहे ते 0.6 गुणिले 0.3 आणि त्याची दुप्पट. साहित्र्याम 18 18 दोन्ही 36 म्हणजे 0.36. हे 0.6 चा वर्ग म्हणजेच हे 2 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे काय आहे ते 2ab. इथं जर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक a चा वर्ग जर घेतला असतं ते 0.6 म्हणजे a चा वर्ग, a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक a चा वर्ग, हे कोणतं सूत्र आहे का नाही. मग हे a चा वर्ग नसून काय आहे 2ab. तर आता बघा a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab हा कशाचा विस्तार आहे, a अधिक b कंसाचा वर्ग. a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे किती वेळेस गुणाकारामध्ये 2 वेळेस. मग a चा वर्ग मायनस b चा वर्ग म्हणजे एका कंसात a अधिक b, एका कंसात a मायनस b. a अधिक b कॅन्सल होते, अंशात a अधिक b राहते म्हणजे 0.6 अधिक 0.3 आणि छेदामध्ये 0.6 मायनस 0.3. अंशात बेरीज केलं तर 0.9 येईल आणि छेदात वजाबाकी केलं तर 0.3 येईल. अंशात आणि छेदात दशांशांतर एकूणांक जर समान असेल तर दशांश निघून जाते. तर 9 ला जर 3 न भागलं कितीचा भाग जाते 3चा. तर पुढचं जे उदाहरण आहे बघा, पुढचं उदाहरण जर a चा वर्ग अधिक b चा वर्ग 117, ab आहे 54, तर a अधिक b a मायनस b बरोबर किती. पहा नाहीतर दोन सूत्र वापरून आपल्याला a अधिक b, एक सूत्र वापरून a अधिक b ची किंमत काढा, दुसरं सूत्र वापरून a मायनस b ची किंमत काढा. असं काढण्याच्या ऐवजी त्याला आपण असं सोडू शकतो बघा, a आणि b दोघांचा गुणाकार 54 आहे, a आणि b आणि वर्गांची जी बेरीज आहे ती वर्गांची बेरीज किती आहे 117. 117 पेक्षा लहान पूर्ण संख्या 100, 100 चं वर्गमूळ किती आहे 10. तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार 54 पाहिजे आणि ह्या दोन्हीही संख्या 10 पेक्षा लहान पाहिजे. तर 54 म्हणजे बघा 9 सक्क 54, 9 आणि 6 दोघांचा गुणाकार 54 येईल. 9 आणि 6 ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज 117 पाहिजे. 9 चा वर्ग 81, 6 चा वर्ग 36, दोघांची बेरीज केलं तर किती येते 117. वर्गांची बेरीज 117 आहे, दोघांचा गुणाकार 54 आहे म्हणजे ह्या a ची किंमत किती 9 आणि हे b ची किंमत किती आहे 6. तर काढायला काय सांगितलं आपल्याला, अंशात a अधिक b आहे, छेदात a मायनस b आहे. a अधिक b म्हणजे 9 अधिक 6 आणि 9 मायनस 6. तर 9 आणि 6 15, 9 मधून 6 वजा केलं तर 3 येईल, 15 ला 3 न भागलं कितीचा भाग ते 5. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत पदावली आणि सूत्रे याविषयी आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर या ठिकाणी थांबू आपण. उद्याचे जे उदाहरणं आहेत, उद्याचे उदाहरणं सोडवताना, उद्याचे उदाहरणाचे व्हिडिओ पाहताना जे सूत्र तुम्हाला सुरुवातीला दिलेले आहेत ते सूत्र तुम्ही पाठ करा. सूत्र पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. इथं आपण थांबू.